जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। तसं शिक्षण, आरोग्य सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याचं राज्याचे पवार आणि अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले। सर्व कार्यान्वयन यंत्रणांनी दिलेल्या निधीचा विनियोग काटेकोरपणे करून शेवटच्या घटकांपर्यंत लाभ पोहोचवा असं आवाहन त्यांनी केलं। जिल्हा नियोजन समिती बैठक नियोजित सभागृहात पार पडली। अध्यक्षस्थानी पालकमंत्री अब्दुल सत्तार हे होते। राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, लोकसभा सदस्य खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य प्रदीप जयस्वाल, रमेश बोरनारे, उदयसिंग राजपूत, प्रशांत बम आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया तसेच यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते। बैठकीच्या प्रारंभी यापूर्वीच्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपाल अहवालावर चर्चा होऊन त्यास मान्यता देण्यात आली। तसेच गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या 672 कोटी 11,67,000 रुपयाच्या खर्चासहित मान्यता देण्यात आली। त्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी नियत व्यय सादर करण्यात आला। त्यात सर्वसाधारण योजनांसाठी 660 कोटी रुपये, विशेष घटक योजनांसाठी 104 कोटी रुपये, तर आदिवासी उपाययोजना बाह्य क्षेत्रासाठी 9 कोटी 90 लक्ष रुपये अशा एकूण 773 कोटी 90 लक्ष रुपयाच्या नियत व्ययास मान्यता देण्यात आली। पालकमंत्री सत्तार म्हणाले, शिक्षण आणि आरोग्य घटकांसाठी प्राधान्य देण्यात येईल। तसेच जिल्ह्याचं नियोजन करताना सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे। यंत्रणांनी सर्व कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावी, तसे न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।